हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला तर मग बघूया 4 वेगवेगळे प्रकारचे व्हेज केक, तेही अगदी ओव्हन न वापरता. चला तर मग झटपट आपण बघूयात पहिला रवा केक. तोही अगदी छान आणि यम्मी होतो बरं का. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अंडी किंवा ओव्हन वापरलेलं नाही. चला तर मग झटपट आपण हे सगळे आपले जे मापाचे जे कप आहेत ते काढून घेऊयात. त्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे, अर्धा कप साखर आणि 4-5 वेलची छान असं त्यांचं साल काढून घेतलेले आहे. ते छान असं मिक्सरला कुटून घेतलं. आता हे काय करायचं, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं आहे दूध. आता दूध इथं अर्धा कप लागणार आहे. त्यातलं हाफ दूध मी आता यामध्ये घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून मी अर्धा तास असंच रेस्टसाठी ठेवणार आहे. आता इथं एक मोठ्या पातेल्यामध्ये मी मीठ घेऊन छान असं प्रीहीट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप घालायचं आहे. मी वितळलेलं तूप आणि थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. जेवढी आपण बेकिंग सोडा घेतो त्याच्या डबल आपण बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित त्याच्यावरती थोडंसं दूध सोडायचं. हे बघा, अगदी छान फुगतं की नाही, अगदी छान फेस झालेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये अजून थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित तयार होते, याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते. चला तर आता हे आपण काय करायचं, एका छान असं डब्यामध्ये थोडंसं तूप लावायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही यामध्ये खाली बटर पेपरसुद्धा घालू शकता. चला तर आता हे छान असं यामध्ये सेट करून घ्यायचं. थोडीशी टुटी फ्रुटी वरती घालायची आणि मस्त असं शिजण्यासाठी तयार आहे. आता हे टुटी फ्रुटी घातल्यानंतर आपण ते चेक करायचं आहे. अगदी 10 मिनिटं झालेली होती आणि छान असं आपलं जे पातेलं आहे ते प्रीहीट झालेलं होतं. तर आता इथं मी तो डबा ठेवलेला आहे आणि छान व्यवस्थित झाकण लावणार आहे. आता झाकण लावून हे अगदी 20 मिनिटांसाठी हलवायचं सुद्धा नाही आहे, म्हणजे छान आपला जो केक आहे तो रेज होईल. चला तर आता इथं 15 मिनिटं झालेली आहेत, तरी मी चेक करत आहे. हो, हा थोडा लवकरच शिजला बघा केक. 15च मिनिटात शिजून तयार झालेला आहे. चला तर आता हा काढून घेतलेला आहे आणि हा कुणाकुणाला आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग आता परत पुढची रेसिपी पाहूया. आता हा सोप्पा अगदी रवा केक झाल्यानंतर मी इथं बनवणार आहे चॉकलेट केक. आता या चॉकलेट केकमध्ये तुम्हाला सांगते अगदी छान होतो आणि हो, खूप फुगतोय सुद्धा बरं का. तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहिला असाल. आता इथं मी घेतलेले आहे 1 कप मैदा आणि 1 कप लहान पावडर किंवा ते पावडर शुगर. आता यामध्ये घालायचं आहे कोको पावडर. आता कोको पावडर मी 1/4 कप घातलेला आहे. त्यामध्ये 2-3 चमचे तूप घातलेलं आहे आणि छान असं दूध घालून मिक्स करायचं आहे. आता मिक्स करताना व्यवस्थित एकाच डायरेक्शननं मिक्स करायचं, जेणेकरून कोणत्याही गाठी होणार नाहीत. अगदी या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं इथं मिक्सचर तयार होतं. आता यामध्ये घालायचं आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे अगदी त्याप्रमाणे थोडंसं दूध सोडायचं. हे बघा, छान असं फुललं, त्याच्यावरती फेस आला की मग हे आपण छान व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर फटाफट लगेच एका टिनमध्ये काढून घ्यायचं, म्हणजेच एका डब्यामध्ये काढायचं छान व्यवस्थित, ज्याला तूप लावून घेतलेलं असेल. आणि हो, तूप लावायला विसरायचं नाही बरं का, कारण कसं होतंय, नाही थोडंसं कमी तूप लावलं तर तो चिकटण्याची शक्यता असते किंवा छान असा व्यवस्थित बाहेर निघत नाही आपला केक त्या डब्यातून. चला तर आता हे झटपट व्यवस्थित पसरवून घेतलं. यावरती घातलेले आहेत मी सीड्स आणि छान व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेले आहेत. चला तर आता हे व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर इथं आपण हा कढाईमध्ये बनवणार आहे. त्यासाठी प्रीहीट केलेली आहे मी कढाई. आणि तुमच्याकडे स्टँड नसेल तर असं या पद्धतीनं एक प्लेट खाली ठेवायची आणि त्यावरती आपलं जे डब्बा किंवा तुम्ही जो कोणताही मोल्ड वापरलेला आहे तो ठेवायचा आणि छान व्यवस्थित झाकण लावायचं. हे बघा, अगदी 20 मिनिटानंतर हा किती छान असा फुललेला आहे. आता आपण चेक करून घ्यायचं आहे पहिलं की केक शिजलेला आहे की नाही. चला तर झटपट आपण चेक करून घेऊयात. हे बघा, अगदी छान असा आपला केक शिजलेला आहे. याला कुठेही त्याचं बॅटर लागलेलं नाही चाकूला. त्यामुळं चला तर आता आपण झटपट हा केक काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे की तुम्हाला कोणती सर्वात जास्त केकची रेसिपी आवडलेली होती. चला तर आता हे सुद्धा इथं आपलं तयार झालं. तर लगेच झटपट आपण पुढचा केकसुद्धा तयार करूया. आणि हो, हा तर इतका हेल्दी केक आहे ना, तुम्ही खाता क्षणी तुम्हाला ओळखणारही नाही हा कशाचा बनलेला आहे. तर त्यासाठी इथं घ्यायचं आहे अर्धा कप गूळ आणि त्यामध्ये घालायचं आहे दूध.
आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अगदी या पद्धतीनं. आता हे मिक्स झालं की यामध्ये घालायचे आहे 2-3 चमचे तूप. आता तूप घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. मी आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठही घालायचं आहे बरं का, अगदी थोडंसं घालायचं. चला तर आता 1 कप मी इथं गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करताना तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडण्यासारखा आहे आणि हो हेल्दीसुद्धा आहे बरं का. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही ट्राय करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा. चला तर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर छान व्यवस्थित घालायचं. दूध घालून छान असं फेस येऊ द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे झालं आपलं जे गव्हाच्या पिठाचा केक. आता गव्हाच्या पिठाचा केक म्हटल्यानंतर सगळेजण म्हणणार की एवढा टेस्टला लागतो का किंवा हे ते. हो अगदी छान लागतो बरं का. आणि तुम्ही हा नक्की ट्राय करा कारण घरच्याच साहित्यात अवेलेबल जे घरी साहित्य असतं त्यातच होऊन जातो. चला तर झटपट आता आपण हा एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि छान व्यवस्थित स्प्रेड करूयात. आता स्प्रेड झाल्यानंतर याच्यावरती मी घातलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स. तुमच्याकडे जे जे अवेलेबल असतील ते सर्व यावरती घालून घ्या. माझ्याकडे फक्त बदाम होते म्हणून मी फक्त बदामच घातलेले आहेत आणि छान व्यवस्थित सेट होऊ द्या 1-5 मिनटासाठी. आता हा सेट झाल्यानंतर तोपर्यंत इकडे आपण छान असं आपली मांडणी करून घ्यायची. 10 मिनटं प्रीहीट करायचं आणि छान असा आपला केक शिजवून घ्यायचा. आता याला थोडासा जास्त वेळ लागतो बाकीच्या केकपेक्षा. 25 मिनिटानंतर मी इथं चेक केलेलं होतं. वरची लेअर थोडीशी कच्ची वाटत होती म्हणून अजून 5 मिनिटं इथं मी हा बेक करून घेतलेला आहे. आणि हो 30 मिनिटांनी हा अगदी परफेक्ट बेक झालेला आहे बरं का. आणि झटपट मी हा सर्वसुद्धा केलेला आहे. चला तर आता बघूयात छान असा आपला बिस्किटचा केक. अगदी छान होतं बरं का. आणि हो हा वाफेवर शिजवलेला केक आहे ज्याच्यामुळे हे बघा आतमध्ये कॅडबेरी किती छान अशी मेल्ट होते. चला तर झटपट आपण कॅडबेरीचे 4 तुकडे घ्यायचे, व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे. व्यवस्थित वितळवल्यानंतर त्यांना बाहेर काढायचं. आता इथं मी युनिबिकचे बिस्किट्स घेतलेले आहेत ते छान व्यवस्थित यामध्ये घालणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता तुम्हाला सांगते याच्यामध्ये जास्त वेळ तुम्हाला शिजवावंही लागत नाही आणि याच्यामध्ये ऑलरेडी बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असते. त्यामुळे अगदी थोडीशीच बेकिंग पावडर घालायची आहे आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे मिक्सर छान असं तयार झालेलं आहे. इथं आपण छान असा एक मोल्ड किंवा वाटीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि छान व्यवस्थित ते यामध्ये हाफ बॅटर यामध्ये घालायचं आहे. अर्धं बॅटर घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण मेल्ट केलेलं चॉकलेट. आता उरलेला हाफसुद्धा यावरती घालून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. चला तर तोपर्यंत आता हे आपलं सेट होण्यासाठी 5 मिनिटं ठेवणार आहे. तोवर इथं एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये छान असं पाणी घालून थोडंसं वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर हा केक आपण शिजायला ठेवणार आहे. आता हा अगदी 10 ते 15 मिनिटात शिजून तयार होतो आणि अगदी छानही होतं बरं का. मग तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.